नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लोकसभेच्या 7व्या टप्प्याचं मतदान काल संपलं. सगळे टप्पे हे एका अर्थाने कुठलीही अडचण न येता पार पडले. शेवटच्या टप्प्याच्या वेळेला उष्णतेची प्रचंड मोठी लाट, त्यामुळे 51 जण उष्माघातात गेले, त्यात 25 कर्मचारी गेले निवडणुकीचे. ही बाब जर सोडता बाकी निवडणूक व्यवस्थित पार पडली. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप आत्तापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुकांपेक्षा या निवडणुकीमध्ये प्रचाराची पातळी प्रचंड घसरलेली होती. एकमेकावरचे जे आरोप प्रत्यारोप होते ते अतिशय भीषण. किती बाबी असाव्यात. प्रचार संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला ध्यानासाठी गेले आणि त्यानंतर त्याच्यावरती सगळे विरोधी पक्ष तुटून पडले. काय टीका करा, पण त्याला काही मर्यादा असली पाहिजे की नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ते 45 तासाच्या ध्यानासाठी गेले, त्यांनी कायमच ध्यानस्थ व्हावं म्हणजे देशाची सुटका होईल. एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मरणाची कामना ते करत होते. इतक्या खालच्या पातळीची टीका आजपर्यंत कोणी केली नसेल. काय कोण करतंय? मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले की म्हणे पंतप्रधानांना ध्यानच करायचं होतं तर घरी करायचं आपल्या, तिकडे केलेला खर्च कोण करणार. राहुल गांधी म्हणाले की मला माझ्यासोबत पंतप्रधानांनी चर्चा करावी, बहस व्हावी अशी माझी अपेक्षा होती, पण आता तर ते मौनात गेले, त्यामुळे ते काही होणार नाही. काय ज्याला जे वाटेल ते बोलत होते. बघा, या निवडणुकीमधलं वैशिष्ट्य असं की कोण राहुल गांधी नरेंद्र मोदींना आव्हान देतात की समोरासमोर चर्चा करूया. आता नरेंद्र मोदी हे बोलण्यात माहीर आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे, आणि राहुल गांधी आपलं दंड थोपडतोय. म्हणजे काय आहे की बघा, ओशोंचे एक मस्त उदाहरण आहे. एकदा एक व्यक्ती असा चाललेला होता आणि तो जात असताना तो थोडा दारू पिणारा दारुडा व्यक्ती होता. कोटाच्या खिशामध्ये त्याच्या दारूची बाटली होती आणि त्यातनं थेंब थेंब ती खाली गळत होती दारू. रस्त्यावरनं जाणारा एक उंदीर त्यांनी ती दारू चाखली आणि दारू चाखल्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्यावर परिणाम, त्याला पण दारू चढली आणि उंदराने जाऊन मांजराला आव्हान दिलं, आहे कोणाची ताकद तर ये समोर. अगदी तसंच की हो, कुठे मोदी कुठे राहुल गांधी. चालायचं, पण निवडणुकीच्या काळामध्ये अशा गोष्टी होत असतात. झालं काय, या निवडणुकीमध्ये काही ठराविक मुद्दे हे विरोधकाकडनं मांडले चालले, तर नरेंद्र मोदींनी सगळा खेळ आपल्या अंगणात कसा होईल याची काळजी घेतली. मुद्दे असे मांडायचे की त्या मुद्द्याभोवतीच विरोधकांना गुरफटावर लागायचं आणि प्रत्येक वेळेला नवे मुद्दे ते उपस्थित करायचे. मग काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा विषय असो, तुष्टीकरणाचा विषय असो, आरक्षणाच्या विषयामध्ये जे सुरुवातीला काँग्रेसने मोदीवरती बॉम्ब टाकला, हे संविधान बदलणार आहेत, त्यांच्याच जाहीरनाम्यातले त्यांनी दिलेले आश्वासनं हे समोर आणत मोदींनी आम्ही नाही तर काँग्रेस, इंडिया आघाडी हेच संविधान कसं बदलू पाहतंय असं त्यांच्याच टांगड्या त्यांच्या गळ्यात घातल्या. ही निवडणूक खरंच इंटरेस्टिंग. म्हणजे यात किती जण कोण कोण काय काय बोलतंय. आपले जाहीरनाम्यामध्ये आपण काय सांगितलंय, विरोधकांचं काय म्हणणं आहे, आपलं काय म्हणणं आहे याचा अभ्यास न करताही बोलणाऱ्यांची संख्या ही प्रचंड होती. आत्ता एकूण सुरू झालेला आहे तो निवडणूक निकाल
हा लागण्यापूर्वी अधिकृत 4 तारखेला होईल तोपर्यंत सर्वेचे आकडे समोर यायला लागलेत. आणि याच्यामध्ये काँग्रेसने जाहीर करून टाकलं की काय आहे, त्याच्या अगोदरच 1 दिवस अगोदर असं सांगितलं की आम्ही सर्वेवर विश्वास ठेवणार नाही, सर्वे चुकीचे येणार आहेत. म्हणजे सर्वे येण्या अगोदरच, म्हणजे एखादी मॅच संपण्या अगोदरच एखाद्या टीमने आपला पराभव मान्य करावा, त्या पद्धतीनं काँग्रेसची खेळी. कोण कोण काय बोलेल बघा. अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये ते जायला निघाले, पण ते म्हणावं काय की म्हणे मी तिकडे चाललो आहे, आता मला पहिल्यापेक्षा अधिकचा त्रास होईल, मला जरी मरण पत्करावं लागलं तरी मी देशासाठी मरतो आहे आणि तुम्ही माझी काळजी करू नका. काय भाषा, काय नाही. म्हणजे आता यांना असं वाटायला लागलं, एक तर ते मतदानाच्या वेळेला म्हणजे एकूण प्रचारात आवाहन काय करायचे की इंडिया आघाडी जर निवडून आली तर मी जेलमध्ये जाणार नाही, आणि मी जेलमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर इंडिया आघाडीला निवडून द्या. आता निवडणूक निकाल लागण्या अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तुरुंगात जाण्याचे आदेश दिले. आणि आता त्यांचं आकांडतांडव सुरू आहे. जो तो प्रत्येक जण धडपड अशी करतोय की मीच देशासाठी किती त्याग करतोय. आता नेमकं गेल्या सगळ्या 7 टप्प्यामध्ये प्रचारात लोकांना जे मुद्दे सांगितले ते मुद्दे नेमके कसे पटणार आहेत, लोक कोणाच्या बाजूने जाणार आहेत, याचा निकाल 4 जूनला बाहेर येणारच आहे. आत्ता सर्वेचे आकडे पण आलेत. या सर्वेच्या आकड्यांमध्ये काय आहे, आएगा तो मोदीही. फक्त आकडे कमी जायच होतील पण येणार पुन्हा मोदीच, असं साधारण सर्वेंचं म्हणणं आहे. काही जणांनी इंडिया आघाडी असं पण सांगितलं आहे. आणि त्यामुळे तोपर्यंत 1-2 दिवस जे आहेत ना, अशी आपण चर्चा करायला हरकत नाही. पण भारताची लोकशाही ही अतिशय प्रगल्भ आहे. या लोकशाहीकडे आणि एवढ्या जगातला सर्वात मोठा लोकशाहीचा देश जगाचे डोळे लागलेत. बघा किती चांगल्या गोष्टी घडाव्यात. आर्थिक दर जो आपला सगळे ओरडत होते, अतिशय वेगाने आपला आर्थिक दर आता पुढे जातो आहे. आणि त्यामुळं सत्ता कोणाची येईल कोणाची येणार नाही यापेक्षा देखील भारताची गती, आर्थिक प्रगती अतिशय वेगाने होते आहे. आणि त्यामुळेच येणारा काळ हा आपल्या देशासाठी नक्कीच चांगला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.